लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मानिनीने प्रश्न विचारलेला असतो आणि त्यामुळे काव्या ही आता तिला स्पष्ट उत्तर देत म्हणत असते की तुमच्या मुलाच्या मी प्रेमात तर नाही पडले, पण आता 1 महिना झाला त्यांनी माझ्यासाठी जे काही केलंय ना त्याचे तर मी खूप जास्त ऋणी आहे. त्यासाठी मी त्यांना खूप जास्त त्रासही दिला, पण आता नाही. आता मी त्यांना बिलकुलही त्रास देणार नाही असं मी ठरवले. म्हणूनच त्यांना खुश करण्यासाठी माझे हे प्रयत्न चाललेत, बस इतकंच. हे देखील आता एकदम स्पष्ट आणि व्यवस्थितपणे आता काव्या जी आहे ती आता मानिनीला सांगते. त्यामुळे मानिनीला सुद्धा बरं वाटतं की काव्याने जे काही आहे ते स्पष्ट करून आपल्याला सगळं सांगितलं आहे. त्यामुळे मानिनी जी आहे ती खूप जास्त आता खुश असते. तर मानिनी तिला हे देखील म्हणते की तुझा हा स्पष्ट वक्तव्यपणा मला खूप जास्त आवडतो आणि त्यामुळे मला असं वाटतं ना की सगळं काही एकदा नीट होईल. तर इकडे आता जी मालिनी असते ती म्हणत असते की मला ना असं वाटतंय ना की लग्नानंतर होईलच ग प्रेम, पण आता जे काही चाललंय ते होऊ देच. तर इकडे मात्र आता काव्या जी असते ती पाहत राहते. काव्याचा स्पष्ट वक्तेपणा तिला खूप जास्त आवडतो. तर पुढे आपल्याला पाहायला मिळतं मालिनी तिला सांगत असते की बघ आता तू जे काही बोललीस ते मला आवडलं, पण हळूहळू नक्कीच कुठेतरी सुरू होतील. आणि त्याच वेळेला आता ती तिला पुढची जी काही कृती आहे साबुदाणा खिचडी बनवायची ती सांगते. त्याच वेळेला ती म्हणत असते की तू एक काम कर ना, तू जा आता रूममध्ये बघू, रूममध्ये जा आणि तू फ्रेश हो, म्हणजे कसं तुला आता बरं वाटेल असं देखील ती म्हणून तिला आता फ्रेश होण्यासाठी म्हणून पाठवते. त्याच वेळेला आता नक्कीच तुझ्या आवडीची तुझ्या हातची जी काही खिचडी आहे ती नक्कीच आपल्या पार्थला आवडेल हे मला माहिती आहे असं देखील मानिनी आता सांगते. मी खिचडी वगैरे भरून ठेवते, तोपर्यंत तू फ्रेश होऊन ये असं मानिनी आता काव्याला सांगते. त्यामुळे काव्यासुद्धा प्रचंड खुश असते, कारण आता काव्याने खूप मोठा पल्ला जो गाठलेला असतो आणि आता तिला काही झालं तरीसुद्धा पार्थला खुश करायचं असतं, त्याला मनवायचं असतं आणि त्यासाठी काव्याची ही सगळी धडपड ही सुरू असते. त्याच वेळेला मानिनी काव्याला प्रेम करते आणि काव्याला म्हणते की जा तुझं तू आवरून घे, बघते मी इकडचं काय ते, आणि तिला आता सगळं काही आवरायला पाठवून देते. त्याच वेळेला आता जी काव्य आहे ती रूममध्ये जाते आणि सगळं काही घरातलं आवरायला बघत असते. तर इकडे मात्र आता आपल्याला पाहायला मिळतं मानिनीला कुठेतरी बरं वाटलेलं असतं. काव्या जे काही वागत आहे ना त्यामुळे ती आता थोडं का होईना खुशी असतेच आणि त्यामुळे तिला बरं वाटत असतं. तर इकडे आता आनंद निवासमध्ये ते क्लायंट आलेले असतात आणि जे क्लायंट आलेले असतात ते आता बघतात आनंद निवासची जी काही पूर्ण स्टाफ आहेत ते तर स्टाफ एकदम व्यवस्थित काम तर करतच असतात, पण त्याचबरोबर जे काही त्यांनी आतापर्यंत पैसे खर्च केलेले आहे डोनेशन म्हणून दिलेले त्याचीसुद्धा व्यवस्था खूप छान त्यांनी मांडून केलेली असते आणि जे जे काही केलं आहे त्याचे व्यवस्थित व्यवहारसुद्धा त्यांनी लिहून ठेवलेला असतो. त्यामुळे आता खूप जास्त त्यांना हे सगळं काही आवडतं, त्यामुळेच आता ते कौतुक करत असतात. पण आता पुढच्या ज्या काही योजना आहेत त्याबद्दलसुद्धा तिने लिहिलेलं असतं, पण त्या योजना पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे तितका स्टाफ नाही आहे असंच आता ते म्हणत असतात. तेवढ्यातच तिथे आता जीवा आलेला असतो आणि जीवा म्हणत असतो की मॅडमकडे जरी स्टाफ नसला ना तरी मॅडमचं मन जे आहे ना ते खूप मोठं आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करूच नका, सगळं काही व्यवस्थित होईल ही मी तुम्हाला आशा देतो असं देखील आता तो म्हणू लागतो. त्याचबरोबर इकडे आता काव्या जी आहे ती आता पार्थच्या ऑफिसमध्ये येऊन पोहोचलेली असते. त्याच वेळेला आता ती लिफ्टकडे उभी असते, पण लिफ्ट काही खाली येत नसते. तर इकडे रम्या जी असते ती आता म्हणत असते की पार्थ चल ना आपल्याला जायला उशीर होतोय, आणि असं बोलून ती पार्थला आता घेऊन चाललेली असते. पार्थ म्हणत असतो की एवढंच आहे झालंय चल, आणि त्यानंतर आता दोघंही जण जायला निघतात. तर इकडे मात्र जीवा अचानकपणे कसा काय इथे आला हा विचार नंदिनी मनातच करत असते. तर त्यानंतर आता येताना जीवाने सगळं काही सामान आणलेलंच असतं, पण तो त्याबद्दल आधी काही बोलत नाही. आधी नंदिनीला ही डील मिळायला हवी आणि तिला हे एवढं मोठं जे काही प्रोजेक्ट आहे ते मिळायला हवं यासाठी त्याचे प्रयत्न जे आहेत ते आता सुरू असतात. आणि त्यामुळेच तो आता म्हणत असतो की तुम्ही जसं म्हणताय की नंदिनी मॅडमकडे स्टाफ कमी आहे, पण नंदिनी मॅडम या स्टाफला इतक्या जपतात ना की त्या सगळ्यांचं काम व्यवस्थितपणे नीट व्यवस्थित करत असतात. आणि त्याचसोबत तुम्हाला मी एक सांगतो, कधीही कुठलीही कमी नाही आहे. मॅडमचं मन इतकं मोठं आहे ना की त्यात सगळं काही सामावून जाते असं देखील आता काहीसं ती बोलत असते.
आणि त्याच वेळेला आता हे सगळं जेव्हा ती आता म्हणत असते तेव्हा मात्र जे जे क्लायंट आलेले असतात ते सुद्धा खूप जास्त खुश होतात आणि ते आता नंदिनीला म्हणत असतात की आता मला कोणताही मागचा पुढचा विचार करायचा नाही आहे, कारण आज तुमचं जे काही वागणं बघितलं त्यामुळे आम्हाला खात्री आहे आम्ही योग्य ठिकाणीच पैसे गुंतवत आहोत, असं देखील आता ते म्हणत असतात. आणि त्यामुळे आता खूप जास्त आनंद जो आहे तो आता इथे असणाऱ्या सगळ्या स्टाफ आणि त्याचसोबत नंदिनीला सुद्धा झालेला असतो. त्याच वेळेला आता नंदिनी म्हणत असते की तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास टाकतात ना, तेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. नंदिनी आता खुश असते कारण तिला आता हे पैसे मिळणार असतात आणि त्यामुळे ती आता तिच्या मुलांची त्याचसोबत आश्रमातील सगळ्यांचीच देखभाल व्यवस्थितरित्या घेणार असते. तर इकडे आता जो जीवा असतो तो सुद्धा नंदिनीच्या कामाचं महत्त्व, नंदिनी कशा पद्धतीने सगळं काम करते ते सगळं काही व्यवस्थितपणे समजावून सांगत असतो. त्यामुळे समोरच्या पार्टीला देखील नंदिनीचं खरंच कौतुक वाटू लागतं, कारण इतका कमी स्टाफ असताना सुद्धा एवढं सगळं मॅनेज करणं हॅट्स ऑफ असतं. तर इकडे मात्र काव्या जी आहे ती म्हणत असते की ही लिफ्ट जी आहे ना ती खरंच या पार्थसारखी आहे, मध्येच बंद पडते. तर रम्या आता लिफ्टमध्ये बसायला येत असते. तेवढ्यातच पार्थ तिला म्हणतो की माझा मोबाईल ना मी विसरलोय, मी आलो हा मोबाईल घेऊन. आणि असं बोलून तो आता मोबाईल घ्यायला जातो. पर्यंत तो आता जी रम्या असते तिला सांगतो की तू हो पुढे मी येतो. आणि त्यानंतर आता रम्या लिफ्टने चाललेली असते. तर इकडे जी नंदिनी असते तिला मात्र आता खूप जास्त आनंद झालेला असतो. नंदिनी जी आहे ती आता म्हणत असते की तुम्ही ना आता जेवण केल्याशिवाय कुठेही जायचं नाही, कारण मागच्या वेळेलासुद्धा तुम्ही असंच केलं होतं. पण आता जे क्लायंट आलेले असतात त्यांची जी वाईफ असते त्यांना आता जेवायचं नसतं, त्यांना चाट खायचा मूड झालेला असतो आणि म्हणूनच त्या म्हणत असतात की सॉरी पण आम्ही नाही जेवता येणार. इथे ना मला असा विचार करते की हायजीन मेंटेन असणारच चाट कुठे मिळेल, कारण ना मला चाट खायची खूप जास्त इच्छा झालेली आहे, असं देखील ती आता म्हणत असते. त्याच वेळेला आता जीवा म्हणत असतो की चाट म्हटलं तर सगळ्यांना जास्तच आवडतं आणि ते मलाही आवडतं आणि इतर बाकी लोकांनासुद्धा, कारण चाट ही अशी गोष्ट आहे ना ती कधीही कोणालाही आवडेल आणि ती तर मला कोणीतरी सवय लावली आहे, त्यामुळे ती जरा मला जास्तच आवडायला लागली आहे, असं तो आता म्हणत असतो. खरं तर हे सगळं तो नंदिनीकडे पाहून बोलत असतो आणि त्यांनी सगळ्या चाटची सोयसुद्धा केलेली असते. आणि तो म्हणत असतो की तुम्हाला बाहेर कुठेही चाट खायची जायला गरज नाही आहे, कारण आपल्या आनंद निवासमध्येच तुम्हाला हायजीन मेंटेन ठेवून पाणीपुरी देण्यात येणार आहे. आणि हे सगळं ऐकूनच त्या सगळ्यांना खूप जास्त आनंद झालेला असतो. तर इकडे आता जी रम्या असते ती खूप जास्त खुश असते, कारण तिला आता पार्थसोबत जास्तीत जास्त वेळ घालवता येणार असतो आणि म्हणूनच ती आता खुश असते. पण आता ज्या लिफ्टने ती चाललेली असते ती लिफ्टमध्येच बंद पडते. त्यामुळे आता रम्या मात्र अगदीच रडकुंडीला आलेली असते. तर इकडे पार्थ जो आहे त्याला अचानकपणे कळतं की त्यांची एक मीटिंग आहे आणि म्हणूनच तो रम्याला लिफ्टमध्ये अडकलेल्या रम्याला कॉल करत असतो. पण काही रम्याचा कॉल लागत नसतो, कारण रम्या आता लिफ्टमध्ये अडकलेली असते त्यामुळे तिला रेंज नसते. तर तो विचार करतो की रम्याला एकदम काय झालं, तर तेवढ्यातच दारावर आलेली असते ती म्हणजे आता काव्या. तर आता पार्थला वाटत असतं की नक्कीच रम्या आली असेल, म्हणूनच तो म्हणत असतो की ये रम्या. पण आता जेव्हा काव्या तिथे आलेली असते आणि तो काव्याला बघतच राहतो, कारण काव्याना खूप जास्त दमलेली असते आणि त्याचसोबत ती घाम पुसत आलेली असते, कारण लिफ्ट बंद असल्यामुळे ती अगदी जिने चढून वरती आल्यामुळे दमलेली असते. पण ज्या आता काव्याकडे तो एकटक पाहत असतो ना त्याची काही तिच्यावर ना नजरच हटत नसते. त्याच वेळेला आता काव्या पण विचार करते की नक्कीच हे माझ्यामध्ये गुंतले आहेत, कारण त्याची नजर ते हास्य हे काही वेगळंच आता काव्याला सांगून जात असतं. काव्य सांगत असते की तुम्ही जेवला नसाल ना मला माहिती आहे. त्यावर पार्थ म्हणतो की नाही जेवलो, पण मला माझी कामं आहेत. काव्य सांगत असते की काय करताय कामं, आधी खाऊन घ्या, आधी कामं नंतर करा, असं बोलून ती तिला खायला देत असते. आणि त्याच वेळेला ती तिथे असणाऱ्या पार्थला आधी खुर्चीवर बसवते. पार्थ आधी तिला नाहीच म्हणत असतो, पण आता काव्या त्याच्यावर जबरदस्ती करते. काव्या म्हणत असते की इथे बसा, आधी खाऊन घ्या, कामं किती करता, कामं तर होतच राहतील ना. आणि असं बोलून ती त्याला आता तो डब्बा खायला देत असते. तर आता पार्थ तर बघतच बसतो, कारण आता काव्याने सगळं काही व्यवस्थितपणे बनवून आणलेलं असतं. म्हणजेच खास साबुदाण्याची खिचडी काव्याने पार्थसाठी बनवून आणलेली असते आणि त्यामुळे आता पार्थ त्या काव्याकडे एकटक पाहत असतो, कारण तिचं ते वागणं हे काहीतरी वेगळंच असतं जे त्याला आधी अपेक्षित होतं आणि त्यामुळे आता तो खूप जास्त विचारात अडकलेला असतो. तर पुढे आपल्याला आता पाहायला मिळतं इकडे मात्र चाट द्यायचं कामसुद्धा
हा खरं तर इथे असणारा हा जीवाच करत असतो, कारण जीवाने एकदम हायजीन मेंटेन करून ती पाणीपुरी जी काही आहे ती मेंटेन तर केलेलीच असते, त्याचसोबत तो सगळ्यांना व्यवस्थितपणे देतसुद्धा असतो. त्याच वेळेला आता ती पाणीपुरी खाऊन ते क्लायंटची बायको तर खूप जास्तच खुश होते आणि ती म्हणत असते की अशी पाणीपुरी ना खरंच कुठेच खाल्लेली नाही, जगातली बेस्ट पाणीपुरी आहे आणि खरंच खूप आनंद झाला ही पाणीपुरी खाऊन, तुम्ही किती भारी बनवली आहे. त्याच वेळेला मी माझ्या मित्राच्या आईकडनं हे सगळं काही व्यवस्थितपणे हायजीन मेंटेन ठेवून बनवून घेतलं आहे असं देखील आता जीवा सांगू लागतो. तर नंदिनी हे सगळं लांबून पाहत असते. नंदिनी विचार करते, खरंच हे किती विचार करतायत माझा आणि त्यांनी क्लायंटला खुश करण्यासाठी किती काय काय केले. त्याच वेळेला आता नंदिनी जीवाकडे जाते आणि म्हणत असते की हे काय आहे आणि हे कसं काय. त्यावर आता नंदिनीला जीवा म्हणत असतो की तू मला नेहमीच म्हणतेस ना की सुख आणि आनंदाची व्याख्या वेगळी असते, मग मी तेच सुख बघत होतो आणि जेव्हा मला माहिती आहे तुझ्या आनंद निवासमधल्या लोकांच्या चेहऱ्यावर खुशी असते, आनंद असतो, तेव्हाच तर कुठे जाऊन ते सुख येतं असंच तो म्हणतो आणि तुझ्या चेहऱ्यावर बघून मी ओळखलं की तू आता सुखात आहेस असं देखील बोलून तो आता मुद्दामून तिचं कौतुक करत असतो. तर इकडे मात्र आता जे काही जीवा बोललेला असतो त्याचा विचार नंदिनी करत असते. तर सगळा स्टाफ देखील पाणीपुरी खाऊन एकदम मंत्रमुग्ध झालेला असतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं काव्य जे आहे ती पार्थला ती खिचडी एका प्लेटमध्ये काढून देत असते आणि त्याच वेळेला आता तिथे असणारा जो काही स्टाफमधला पिऊन असतो त्याला मात्र आता तो म्हणत असतो की तुमचा उपवास आहे ना, तुम्ही ही खिचडी खाऊन घ्या आणि तो काव्याची खिचडी बिलकुलही खात नाही. तर इकडे मात्र आता नंदिनीला जीवा पाणीपुरी देत असतो, पण आता इथे नंदिनी जी आहे ती अगदीच कोडग्या मनाची असते असंच म्हणायला हवं, कारण जीवाने इतकं सगळं करून सुद्धा अजूनही ती मानायला तयार नसते. आता ती म्हणत असते की मी पाणीपुरी सोडलेली आहे आणि तेव्हा जीवाला जरा मनाला खूप जास्त वाईट वाटतं, पण जीवा अजूनही प्रयत्न जे आहेत ते त्यांनी सोडलेले नसतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय.